वसई विरार अग्निशामक जवानांना NDRFचे विशेष प्रशिक्षण. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला अधिक सक्षम आणि अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRFच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. आपत्ती, पूरस्थिती, इमारत दुर्घटना तसेच विविध आपत्कालीन बचाव मोहिमांमध्ये अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे यासाठी हे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या 10 दिवसांच्या सखोल प्रशिक्षणामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातील 15 जवानांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान जवानांना प्रत्यक्ष आपत्ती परिस्थितीचा सामना करताना आवश्यक असणाऱ्या विविध तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये शोध व बचाव कार्य म्हणजेच सर्च अँड रेस्क्यू, दोरखंडाच्या सहाय्याने उंच इमारतींमधून किंवा धोकादायक ठिकाणांहून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे रोप रेस्क्यू तंत्र, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन, पूरस्थितीतील बचाव कार्य तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि अचूक प्रतिसाद देण्याचे कौशल्य विकसित करण्यात आले. विशेष म्हणजे प्रशिक्षण केवळ सैद्धांतिक न ठेवता विविध प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे जवानांना वास्तव परिस्थितीत काम करण्याचा अनुभव देण्यात आला. ढिगाराखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेणे, जखमींना सुरक्षित बाहेर काढणे, कमी वेळेत बचाव कार्य उभे करणे आणि स्वतःची सुरक्षितता राखत कार्य करणे यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला. वसई विरार परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतींचे अपघात, आग आणि इतर आपत्कालीन घटना घडत असतात. अशा परिस्थितीत प्रशिक्षित आणि सज्ज अग्निशामक दल हे नागरिकांसाठी मोठा आधार ठरत असते. त्यामुळे NDRF कडून मिळालेले हे प्रशिक्षण अग्निशामक दलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या प्रशिक्षणामुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाची आपत्ती व्यवस्थापन क्षमता अधिक मजबूत होणार असून भविष्यातील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचा सामना अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती देताना दर्शन म्हात्रे, फायरमन, वसई विरार शहर महानगरपालिका यांनी प्रशिक्षणामुळे जवानांचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढल्याचे सांगितले. तर प्रभारी मुख्य अग्निशामक अधिकारी रोहन मोरे यांनी NDRFच्या या प्रशिक्षणामुळे जवानांना आधुनिक बचाव तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याचे सांगत भविष्यातही अशा प्रशिक्षणांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. सदर प्रशिक्षणामुळे वसई विरार शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम, सतर्क आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मी चीफ फायर ऑफिसर रोहन मोरे, वसई विरार फायर ब्रिगेड. सर काय सांगाल, NDRFचं असं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. 15 जे जवान आहेत यांना हे प्रशिक्षण देण्यात आले, याच्या मागचा नेमका उद्देश काय? बेसिकली आम्ही हे 15 मुलं ही जी सिलेक्ट केली अख्ख्या पूर्ण टीम मधून आमच्या वसई विरार फायर ब्रिगेड मधून, त्याचं विशेष असं होतं की आपले जे माननीय कमिशनर साहेब आहेत त्यांच्या आदेशानुसार आपण ह्या मुलांना ट्रेनिंगला पाठवलं. उद्देश असा आहे की येणारा जो पावसाळा आहे त्याच्यामध्ये वसई विरार शहरामध्ये मागचा अनुभव घेतला मागच्या वर्षीचा, तर बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे पाणी साठलं होतं. मग अशा वेळी लोकांना रेस्क्यू करण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग केलेले काही फोर्स आपल्याकडे असेल, टास्क फोर्स, तर ती अशा वेळी चांगल्या प्रकारचं काम करते. इतरही कर्मचाऱ्यांना आपण ट्रेनिंग दिलेली आहे, परंतु हे NDRFचे आपण एक स्पेशल फोर्स त्यांना आता इकडे तयार केलेला आहे. सर पावसाळा जवळ येतोय, अशा बऱ्याच दुर्घटनाही टाळता येत नाही. लोकांना म्हणजे नागरिकांना काय वाटतं? नागरिकांना आव्हान असं करू की आम्ही नेहमी, तुम्ही बघितलं की सोशल मीडिया असो किंवा टेलिव्हिजनवरती आपल्याला नेहमी वॉर्निंग्स येतात, अलर्ट्स येतात, पावसाचे अलर्ट्स येतात, गाड्या बंद अलर्ट्स होतात. त्यावेळी त्या अलर्टमध्ये अनेक सूचना दिल्या जातात. त्या सूचनाचं त्यांनी पालन करणं गरजेचं आहे. जसं जर आता ट्रॅकवरती पाणी साचलं तर रेल्वे निश्चितच बंद होते. मग जर रेल्वे बंद आहे, रस्त्यावरती पाणी आहे, तर लोकांनी घरी राहणं गरजेचं आहे. शाळेत मुलांना पाठवू नये अशा वेळी. कारण काय होतं,
की मग ते फायर सर्व्हिस असो किंवा कोणतेही तुम्हाला एनडीआरएफ असे फोर्सेस जे तुम्हाला मदतीला येतात अशा डिझास्टरमध्ये, त्यांचं काम वाढतं. मग जर तुम्हाला काय अलर्ट दिले तर ते फॉलो करा, अशी आमची एक रिक्वेस्ट राहील जनतेला, असं आवाहन करतो.